महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ही जी आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये आजची जी भाजी आहे ती खूपच कॉमनली यूजमध्ये असणारी अशी आहे, ती म्हणजेच दोडका. तिलाच शिराळे असं सुद्धा म्हटलं जातं कारण तिच्यावरती भरपूर शिरा असतात. तर हा जो दोडका आहे मेनली ज्यावेळी औषधामध्ये वापरण्यासाठी हिचा उपयोग सांगितला जातो त्यावेळेला दोडक्याची जी आणि मुळी आहे ह्यांचा वापर सांगितलेला आहे. आणि दोडक्याची भाजी म्हणजे दोडक्याच्या फळाची जी आपण भाजी खातो ती मेनली वीर्यवृद्धिकर अशी सांगितलेली आहे. वीर्यवृद्धिकर म्हणजेच ओव्हरऑल शरीराची एनर्जी चांगली करण्याचं काम, इम्युनिटी चांगली करण्याचं काम ही भाजी करते. त्यामुळे पौष्टिक आहे आणि आवर्जून आपल्या आहारामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर दोडक्यामध्ये ऑलमोस्ट सगळे विटॅमिन्स येतात, जसं की विटॅमिन ए आहे, विटॅमिन बी चे वेगवेगळे फॉर्म जसं की B1, B2, B3, B6 असे बरेचसे फॉर्म. विटॅमिन सी पण चांगल्या मात्रेत आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर थोड्या प्रमाणात विटॅमिन ई आणि विटॅमिन के सुद्धा आपल्याला दोडक्यातून मिळतं. त्यामुळे भरपूर सारे विटॅमिन्स असल्यामुळे सुद्धा आवर्जून दोडक्याची भाजी ही आपल्या आहारामध्ये असली पाहिजे. इम्युनिटी चांगल्या प्रकारे बिल्ड करते, डायजेशनसाठी हेल्प करते, सुपाच्य आहे. त्यामुळे आजारातून उठल्यावरती थकवा असेल त्यावेळेला सुद्धा हा थकवा कमी करण्यासाठी, एनर्जी येण्यासाठी सुद्धा दोडक्याची भाजी मदत करते. त्यामुळे नक्की आपल्या आहारामध्ये रेग्युलर डाएटमध्ये दोडका ठेवला पाहिजे. व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.